चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये भावाय संघ. उल्हासदायक वातावरण नयनरम्य आपण पाहताय. एकंदरीत ही खेळपट्टी ॲटमॉस्फिअर अतिशय चांगला. बिरवाडी गावामध्ये आपण शहापूर तालुक्यामध्ये मित्रांनो आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांचा एक जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज या नियोजनाला 4 चांद लावले जातात. कारण तब्बल आपण पाहिलं तर इगतपुरी, भिवंडी, मुरबाड विविध विभागातील दादा संघ आणि एकापेक्षा एक सरस खेळाडू आज या मैदानावर आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सज्ज झाले. त्या 2 संघादरम्यान आपण लढत पाहतोय. एका बाजूला इगतपुरी नाशिक वर्ण संघ आलाय नांदगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये भिवंडीचा प्रतिनिधित्व करणारा संघ जय बजरंग भावाळे. या 2 संघादरम्यान एक जबरदस्त फाईट क्रिकेटच्या परिपटलावर पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला नांदगाव संघानं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. UTC.in लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. सामन्याला होते सुरुवात. जो टूटकर भी मुस्कुराना जानता है वही दुनिया में जीत का फसाना लिखता है. मुश्किलें क्या चीज है उसके लिए जो खुद पर विश्वास करना जानता है. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलंय, बीट केलंय बॅटरला. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड स्टार्ट. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. गोलंदाज राहुल आणि फिरकीचा जादूगर या खेळाडूला म्हटलं जातं. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर. समोर खेळलेत, मिड ऑनला बीट केला, लॉंग ऑनला कोणीच नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूरला पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर आपला बॅटिंगचा क्लास दाखवला इथे फलंदाज निखिल केनेच्या बॅटमधनं चौकार. बॉल होता, मिड ऑनला बीट केलं, चौकार इथे प्राप्त केला. समोर खेळले, चांगला फटका डाऊन द ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार. सुरुवात फलंदाज निखिल केनेच्या बॅटमधनं सलग 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. यावी वेगवान बॉल होता, हवेमध्ये आहे, झेलची शक्यता दूरवरन होते. चांगला प्रयत्न होता, डीप मधनं भरपूर पुढे धावून आलं. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लास्ट मोमेंटला, त्याला माहिती आहे आपण झेल पर्यंत पोहोचू शकत नाही. बॉल अडवला आणि इथे दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 9. 5 षटकांचा खेळ आपण पाहताय. प्रत्येक इनिंग मागे प्रत्येक टीमला दिला जाईल. पहिला षटक सध्या सुरू आहे. राहुल गोलंदाजी करतोय. समोर आता फलंदाज सूरज केने. ज्या खेळाडूच्या नावानं संपूर्ण संघ भावाळेचं क्रिकेट, भिवंडी विभागाचं क्रिकेट ओळखलं जातं, तो खेळाडू शहापूर नगरीमध्ये दाखल झाला. अल्पावधीमध्येच या खेळाडूनं आपल्या फलंदाजीनं व्यावसायिक क्रिकेटला देखील गवसणी घातली. तो खेळाडू सूरज केने. पहिला बॉल टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, बीट झाला सूरज देखील. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिला बॉल त्या ठिकाणी निखिल केने देखील बीट झाला होता. सूरजला देखील त्या ठिकाणी टेस्ट केलं गेलं. या बॉलने गती भरपूर कमी होती, स्विंग होता बॉलवर, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. सूरजला असं वाटलं की कुठेतरी हा बॉल बाहेर निघून जाईल, त्याने सोडून दिला होता. बॉल आतमध्ये आला, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 2 चौकार एकंदरीत 2 डॉट चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. वैविध्यपूर्ण षटक सध्या हाताळताना गोलंदाज राहुल. चांगला बॉल आहे, वेट केला, त्यानंतर बॉलला दिशा दाखवली, कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य, एक दर्शनीय फटका सूरज केनेच्या बॅटमधनं चौकार. पहा, वेट केला, टप्पा पडल्यानंतर बॉलला पाहिलं, थांबला,
वेट केला आणि त्यानंतर बॉलची वाट लावली, बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हरच्या दिशेनं. हा चौकार इथे प्राप्त करत असताना पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक चौकार षटकाची सांगता होत असताना षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न झाला. आणि दोन्ही टीमला महत्त्वपूर्ण नियम सांगतो. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्येच कंप्लीट करायची आहेत, त्यामध्ये 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये. अदरवाईज शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू तुम्हाला कंपल्सरी आतमध्ये घ्यावा लागेल. आणि या गोष्टीची सूचना दोन्ही संघांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. टाइम तुमचा सेट केला आहे, पहिली ओव्हर अगदी 4 मिनिटातच कंप्लीट केली आहे, त्यामुळे राहुलचं कौतुक करावं लागेल. ते नांदगाव संघाचा गोलंदाज राहुल याचं. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 13. हो, चांगला बॉल आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शर्यतीचा वेळ घेतला, धावचीची संधी होती, गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु बॉल कॅरी झाला नाही. अतिशय वेगाने एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 विदाउट लॉस. सूरज केने 2 बॉलचा सामना त्याने केला, एक चौकाराच्या साहाय्याने 4 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला 5 बॉलचा सामना केला निखिल केनेनं, 9व्या धावसंख्येवर तो खेळतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. विजय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. फटका ऑनसाइडला खेळायचा होता, प्रॉपररित्या पॅटर्न बॉलचा योग्य तो संपर्क झाला नाही, मिसफील्ड झाली. बॅकअप चांगला आलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. दुसरं षटक सध्या आपण पाहता 3 खेळाडू यावी 30 या सेकंडच्या बाहेर आहेत. यावेळी अपील करतायत पंच वळतात आमच्याकडे. पंचाने इशारा केला वाईड बॉल. आणि हे चित्र सातत्याने आपण पाहतो क्रिकेटमध्ये. पंचांवर दबाव वाढवण्याचं हे तंत्र आहे, सूत्र आहे, आणि असंच क्रिकेट नेहमी सातत्याने खेळलं जातं. हा वाईड बॉल बचावासाठी कदाचित केलेला गेलेला प्रयत्न असावा, आणि नेहमीच अशा गोष्टी आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. यानंतर आपण पाहतोय या मॅच नंतर जो तिसरा सामना असेल त्यामध्ये पियुष 11 आई गावदेवी पिंपळास भिवंडीचा एक दिग्गज संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये वसई विरार संघ परिसरामधला एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयस दादा ओवी 11 धानीव या संघादरम्यान. फुलाले समोर खेळलेत, उंच गेलाय, कॅचची शक्यता जज करतायत आणि गोल्डन विकेट मॅच. सूरज केने बॅक टू द डगआउट. खेळ होते, ओव्हर पिच होता. सूरज केने उंच गेला होता आकाशामध्ये आणि अगदी सीमारेषेच्या लगत आपण पाहिलं तर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि जल्लोष त्या ठिकाणी झाला तो नांदगाव संघामध्ये. कारण माहिती आहे समूहच्या टीमचा ढाण्या वाघ आणि त्या ढाण्या वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये केली आहे. सूरज केनेला माघारी परतावं लागेल, थोडासा निराश आहे. डगआउट सध्या भावाळे संघाचा. भरपूर दूरवरचा प्रवास करून ते देखील शहापूर नगरीमध्ये बिरवाडी गावामध्ये आले आहेत आणि सूरज केनेची विकेट गेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय जोगेंद्र. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 17. सूरज केने बाद झाला, 4 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. निखिल केने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये 9 धावसंख्येवर आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय जोगेंद्र. आज दिग्गज संघ तुम्हाला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. यानंतर पिंपळास विपक्ष धानीव, विश्वनाथ जाधव हा खेळाडू देखील आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये जबरदस्त लढती आज या ठिकाणी संपन्न होणार आहेत. प्रेक्षक वर्गाची गर्दी सातत्यानं सध्या आपण पाहता रेलचील. प्रत्येक जे खेळाडू कक्ष आहेत आमचे, त्यानंतर जे प्रेक्षक स्टँड आहेत ते सकाळच्या 17 पासून या ठिकाणी प्रेक्षकांनी गजबजलेले आहेत. त्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. UTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विजयचं कौतुक करायला हवं. सेकंड ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. इकॉनॉमिकल षटक त्याने आतापर्यंत हाताळलंय. ऑन साइडला जोगेंद्रच्या बॅटमधनं मोठा प्रहार आलाय. विकेट गेली आहे त्याचा फरक आम्हाला पडत नाही. आम्ही आमचा नॅचरल खेळ चालूच ठेवू. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
खेळायचं असतं मित्रांनो. दबाव नाहीये, दबाव जुगारला त्याने. सहकारी नुकताच बाद झाला होता, परंतु त्याचा दबाव येऊ न देता एक मोठा फटका त्याने त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर दाखवला. यावेळी स्विंगाना मिस बीट झाला. पहिला बॉल षटकार, त्यानंतर एक डॉट बॉल आपण पाहताय जोगेंद्रच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक आपण पाहताय 2चा खेळ सध्या सुरू आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतो. खराब लाईन आहे. वाईट बॉल, ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला होता आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव स्कोर बोर्डमध्ये होईल ऍड. योगेश भालेकर या मॅच मध्ये दिसत नाहीये. तो देखील एक महत्वाचा खेळाडू जय बजरंग भावाळेचा. वन्स अगेन पण पाहता पंच वळतायत. हा देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 25 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. (25) ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2चा खेळ सध्या सुरू आहे. गारगार वारा सध्या अंगाला स्पर्श करून जातो. एक जबरदस्त वातावरण, ॲटमॉस्फिअर क्रिकेट्स आपल्याला पाहायला मिळतं आणि सलगचा 3रा बॉल देखील वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कुठेतरी गोलंदाजीमध्ये दिशेवरचं लाईनवरचं नियंत्रण गमावून बसलाय गोलंदाज विजय. सुरुवात अतिशय चांगली केली होती षटकामध्ये. सूरज केनेचा विकेट त्यांनी प्राप्त केला होता, परंतु एक षटकार आल्यानंतर इथे लाईनवरचं नियंत्रण गमावून बसला. वन्स अगेन सलगचा 4था वाईड बॉल आहे आणि सलग 4 वाईड टाकणारा हा पहिला खेळाडू ठरतोय या स्पर्धेमधला विजय. आणि हा देखील एक अनोखा विक्रम या खेळाडूच्या नावावर गेलाय. धावसंख्या 27. ह्यावेळी लाईन चांगली आहे. इथेच चांगला बॉल आहे. समोर खेळलेत, समोर ठेवलाय बॉल. यावेळी फलंदाजाच्या लाईन पासून थोडासा दूर आउटसाइड ऑफ पिच केला. फुल लेनचा बॉल होता, बीट झालेत. जोगेंद्र. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 27. गडी गमावला 1. तो आतापर्यंत जय बजरंग भावाई संघाने 13.50 ची सरासरी 2 षटकामागे राखली. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. सूरज बाद झाला 6 धावसंख्येवर. निखिल केणे खेळतोय 9 धावसंख्येवर आणि जोगेंद्र ज्याने आतापर्यंत 3 बॉल फेस केले 1 षटकाराच्या साहाय्यानं तो खेळतोय 6 या धावसंख्येवर. राहुल आला षटक क्रमांक 3 घेऊन. कुठेतरी आपण पाहिलं तर राहुलनं पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 13 धावा दिल्या होत्या आणि पुनश्च एकदा संगनायकनं त्याच्या स्पेलचं दुसरं षटक इमिडिएटली आपण पाहता 3ऱ्या षटकामध्ये त्याला पाचारण केलं. हॉर्न साइडला आडवा पॅटनं कॅपमध्ये खेळलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. गुड फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. महत्वपूर्ण 2 धावा त्या ठिकाणी, 2 धावांचं संरक्षण करण्यामध्ये यश आलं. गुड फिल्डिंग. नेहमीच सातत्यानं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये तुम्हाला तिन्ही स्तरावर चांगली कामगिरी करणं आवश्यक असतं. सांघिक कामगिरी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी तिघांमध्ये ज्यावेळी तुमची चांगलीच कामगिरी होते त्यानंतर विजय तुम्हाला सुखकर होत असतो. चांगला बॉल आहे. हॉर्न साईडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पॅचची आतली कडा लागली. अलॉंग द कार्पेट आउटफील्डमध्ये बॉल जातोय. जोपर्यंत चेंडू कलेक्ट करून फेकी होईल 1च धाव त्या ठिकाणी मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर धावसंख्या ह्या ओव्हरमध्ये राहुल गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा विखुरल्या गेल्यात कारण पॉवर प्लेचे 2 षटकं समाप्त झाले. 2 ओव्हरमध्ये एकंदरीत 27 धावसंख्येवर मजल मारली होती ती जय बजरंग भावाळे संघाने. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 30. लॉस ऑफ 1 विकेट. क्रमांक 3चं षटक सध्या सुरू आहे. राहुल. ओ स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या वळण घेतलं. अपील करतायत पंच सहमत नाहीयेत. जोगेंद्र थोडासा संघर्ष करतोय. पहिल्या बॉलवर त्याने षटकार जरूर मारला, परंतु त्यानंतर आतापर्यंत विचार केला तर 3 बॉल त्या षटकारानंतर तो खेळलाय आणि 3ही बॉल त्याच्या बॅटला संपर्क झाले नाहीयेत. सलग 3 चेंडू निर्धाव तो खेळलाय. त्यामुळे कुठेतरी संघर्ष षटकारानंतर तो सध्या करतोय. डॉट चेंडू. इकॉनॉमिकल षटक राहुलचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं नांदगाव संघाच्या माध्यमातून. स्विच हिटचा फटका.
हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये आहे, भरपूर दूर लॉंग चेस आहे आणि जोपर्यंत पोहोचतील बॉल बाउंड्री लाईन कव्हर करत असताना चौकार. चार धावा मस्ट नीडेड चौकार आलाय तो जोगेंद्रच्या बॅटमध्ये. टीमची टोटल 34 ऑन बोर्ड. क्रमांक 3चं षटक सध्या सुरू आहे. पहिला सामना आपण पहिला त्यामध्ये महापोलीस संघाने वर्चस्व दाखवलं. यावी परफेक्ट मिडल, प्रॉपर टायमिंग, एक्झिक्यूट केला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला जोगेंद्रच्या बॅटमधनं षटकार. त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर आता मात्र इथे रंगामध्ये आलाय फलंदाज. चौकार षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. शफल झाला, पुन्हा एकदा बॉडीला टर्न केला आणि बॉलला भिरकावलाय. मिस टायमिंग आहे, कॅच होते ड्रॉप. फटका चांगला होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिस टायमिंग आणि आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप केलाय. जोगेंद्रचा एक धाव त्या बॉलवर मिळाली. 3 ओव्हरचा केस समाप्त झाला आणि 3 ओव्हर नंतर धावत संख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 41 धावा, 41. खेळाडू कक्षामध्ये जार पोहोचवायचा आयोजक. 41 ऑन बोर्ड. चला मॅच सुरू करा. 4th ओव्हर नंतर तुम्ही पाणी घेऊ शकता. 5 ओव्हरचा सामना, 3 ओव्हरचा खेळ झाला. धावत संख्या 41. चांगली टोटल आतापर्यंत आपण पाहिलं म्हणजे 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज योगेश येत आहे षटक क्रमांक 4 घेऊन. ऑन साइडला फटका टर्न केला अलॉंग द कार्पेट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर करून पार्लर थ्रो दिला. एकच धाव तिथे मिळते. 7 बॉलचा सामना केला तो निखिलने. 12 धावा संख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला जोगेंद्र मैदानाच्या आतमध्ये 8 बॉलचा सामना त्याने केलाय. 18 धावा संख्येवर तो खेळतोय. 2 उत्तुंग षटकार त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नांदगाव सदो 11 त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग भावाळे अशी लढत पाहत आहे. युटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचं आम्ही स्वागत करतो. धावत संख्या 42. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, भरपूर जास्त शफल झाले होते उजव्या एसटीच्या. पण पाहिलं त्यानंतर बीट झालेत. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल आहेत स्ट्राईक एंडला बॅटर. निर्धाव चेंडू आहे. हा लोवर फुल टॉस आहे. समोर खेळले डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या मधोमध अगदी गॅप मध्ये आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. स्ट्रोक होता. लोवर फुल टॉस समोर खेळलेत. अगदी सेफ फटका मारला जातो क्रिकेटिंग भाषेमध्ये. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या मधोमध बॅक टू द बॉलर. चौकार इथे प्राप्त केला निखिल केणीनं. धावत संख्या 4 ने पुढे जाईल. 46 आकडावर. 46 ऑन बोर्ड. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरशी वळण घेतलं. एकंदरीत आपण पाहिलं नांदगाव सदो 11 इगतपुरीवर जो संघ दाखल झाला टीमकडे गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर स्विंगवर जास्तीत जास्त भर दिला गेला आतापर्यंत सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावत संख्या धावफलकावर 47. क्रमांक 4चं षटक सध्या सुरू आहे. आतापर्यंत हे एकमेव षटक आहे जे इकॉनॉमिकल ठरताना पाहायला मिळत आहे 4 बॉलमध्ये.
बीट झाला हा बॉल. डॉट चेंडू आहे. 5 बॉलमध्ये फक्त आपण पाहिलं एकंदरीत या ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात. वन्स अगेन अनादर डॉट डिलिव्हरी. यशस्वी षटकाची सांगता कमबॅक या ठिकाणी केलं गेलंय. ते नांदगाव सदो 11 संघाने या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 6. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि भावाळे संघाची धावा संख्या 47 या आकड्यावर. विकेट गमावले ते 1 आणि योगेशचं कौतुक करायला हवं, एक चौकार आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त या ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त 6. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 13 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 5 वाईड बॉल आपण पाहिल्या विजयीच्या ओव्हरमध्ये. 14 धावा त्या ओव्हरमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये राहुल च्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 14 आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. पहिला बॉल डॉट आला. सलगचे 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. तर या स्पर्धेमध्ये जे आकर्षक टी शर्ट्स आपण पाहतो ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले त्या मंडळाला आदरणीय धनंजय निपुरते आणि सागरजी निपुरते या ठिकाणी यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या वतीनं. विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा. फुल टॉस आहे, हॉर्न साइडला भिरकावून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बिग षटकार. नो बॉलचा देखील इशारा आला अंपायरच्या माध्यमातून. हाताळला आणि त्यावर एक मोठा फटका प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. टीमची टोटल भरधा वेगानं पुढे गेली आहे. धावा संख्या स्कोर बोर्डवर 54. 54 फ्री हिट. हाफ ट्रॅकर होता, प्रॉपररित्या मिडलिंग करू शकले नाहीत. टीममध्ये आहेत क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेसाठी रनआउटची विकेट हो मिळू शकते. फ्री हिटच्या बॉलवर रनआउटची विकेट मिळू शकते आणि इथे निखिल केनेला माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय तो जय बजरंग भावाळे संघाला.
सुजित आला आणि दोन्ही टीमचे रिव्ह्यू समाप्त झाले. तर लक्षात घ्या, एकच रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय. यानंतर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. डॉट बॉल आला. धावत संख्या 55 आकड्यावर. शेवटचं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. हरीश याचं. पिंपळास संघ आणि धानीव संघ दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. टीम पिंपळास आणि धानीव. ऑन साईडला मोठा फटका सुजितच्या बॅटमधनं. बॅट्स अँड बॉलचा चांगला संपर्क झाला. त्याने पाहिलं देखील नाही बॉलकडे. त्याला आत्मविश्वास होता हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. परंतु दुसऱ्या बाजूला नांदगाव सदो इगतपुरीवर संघ आला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग या टीमकडे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पॅटची कडा आणि ते विकेटचं पतन. माघारी परतावा लागेल फलंदाज सुजितला देखील. धावत संख्या 61. एकंदरीत पाहिलं तर 61 एक फायटिंग टोटल जरूर असू शकते. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम भावाईकडे गोलंदाजी चांगले, परंतु योगेश भालेकरची कमतरता गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये जाणवली. ती गोलंदाजीमध्ये देखील जाणवू शकते. परंतु हा संघ देखील एक चांगला संघ. फाईट नेक्स्ट इनिंगमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. विकास आला न्यू बॅटर. तो लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावत संख्या 61 आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. हॉर्न साईडला मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेदांतने हा षटकार ठोकलाय आणि धाव फलक नेऊन ठेवलंय 67 आकड्यावर. 68 धाव संख्येचं आव्हान या मॅच मध्ये सेट केलंय. ते जय बजरंग भावाले संघाने बॅटिंग करत असताना समोर नांदगाव सदो 11 संघासमोर. धावसंख्येचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल. खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आमचे परमस्नेही मित्र शहापूर तालुका समालोचन पॅनलचे सदस्य आदरणीय सोमनाथजी खाडे सरांचा एक बुलंद आवाज त्यांच्या आवाजामध्ये. खेळाचं दुसरं सत्र कशा पद्धतीने ही मॅच रंगली जाईल या ऐकूयात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांना इन्व्हाइट करूयात. आदरणीय सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच जगदीशजी तारमळे सर. मंचावरती मान्यवर युवराजदादा वेखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजन समितीच्या वतीनं आपण शुभ सन्मान करूयात. मी मनीषदादा खाडे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते युवराजदादा वेखंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे.
मान्यवर युवराजदादा वेखंडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. दादा आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच जगदीशजी तारमळे सर, ज्यांना आपण ऐकताय. निश्चितच आज आमच्यासोबत समालोचन कक्षामधनं स्पर्धेला 4 चंद्र लावतायत. या परिसराचा आणि शहापूर तालुक्याचा दमदार आवाज आणि तंत्रशुद्ध समालोचनासाठी ज्यांची ख्याती आहे. सामना सुरू होतोय. टार्गेट चेस करायचंय, मोठं टार्गेट आहे. पहिलाच बॉल, फटका चांगला खेळलाय. सीमारेषेच्या जवळ सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहिली. चेंडू पकडला एक टप्प्यावरती आणि फेकतायत. एक सिंगल धावाली आहे. धावफलकावरती श्रीगणेशा करतायत आणि एका धावेच्या मदतीनं बॅट्समन राहुलनं स्वतःचं खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क. मोठं टार्गेट बनवायचं आहे. तब्बल 68 धावा, 68 टू विन. सामना आपण पाहत आहे. महत्त्वाची मॅच. आजच्या दिवसामध्ये एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आणि चांगल्या दर्जाचे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूनं इगतपुरीला बिलॉंग करणारी टीम नांदगाव, दुसऱ्या बाजूनं भिवंडी ग्रामीणचा दमदार संघ आहे. निश्चितच भावाळे बी आणि त्यांच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी तयार. फटका चांगला होता. सीमारेषेच्या जवळ 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला पकडलं आणि आतमध्ये फेकलंय. सुपर फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करत असताना संघासाठी नक्की 4 धावा या ठिकाणी वाचवल्या. चेक करायचंय. येस, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाते. सीमारेषेच्या जवळ नक्की काय घडलं हे आपण पाहूयात. आमचे ऑफिशियल थर्ड अंपायर अभि सावंत सर. निश्चितच एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर शहापूर तालुक्यासाठी राहिले. भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. चपळ आहेत. अगदी वेगाने येत आहेत. वॉर रूम मध्ये चेक करतायत. नक्की सीमारेषेच्या जवळ काय घडलं हे आपण पाहूयात. UTCची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. UTC वाहिनीचे सर्व ऑफिशियल इंजिनियर शैलेश भोईर सर आणि त्यांचा संपूर्ण संच या ठिकाणी कार्यरत आहे. चेक करतायत. सीमारेषेच्या जवळ ज्या वेळेला चेंडू पकडला त्यावेळेला तो सीमारेषेच्या आतमध्ये बरोबर सेफली पकडलाय का, की त्याबरोबर चेंडू पकडल्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय क्षेत्ररक्षक हे आपण पाहूयात. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करताय. बिरवाडीकरांचं आयोजन म्हटलं म्हणजे 6 महिन्यापासून ही तयारी असते. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ म्हणून मनीषदादा खाडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांचं सातत्यानं आपण कौतुक करूयात. स्पर्धा उत्तरोत्तर उच्च स्तरावरती कशी जावी, बिरवाडी गावाचं, शहापूर तालुक्याचं, ठाणे जिल्ह्याचं नाव सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कसं मोठं केलं जाईल यासाठी प्रयत्न करणारी ही मंडळी आणि त्यांच्या पाठीशी. आणि इट्स अ सेफ 2 धावा. आणि ही स्पर्धा आणि बिरवाडी गावाचं नाव सातत्यानं मोठं करण्यासाठी श्रेयस दादांनी आपल्याला सर्वांना शब्द दिलाय. यावेळेस थोडासा वेळ त्यांना कमी मिळतोय. इलेक्शनचे वारे आहेत. निश्चितच इथे बॅटची एज, झेलची सुवर्ण संधी. मॅच मध्ये आपण पाहताय जबरदस्तरित्या कमबॅक केलं जात आहे. विकेट मिळते पहिली.
फलंदाज माघारी परतत असताना लागलेला पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या नांदगाव टीमला फलंदाज बाद. त्याच्या विकासाचा वसा आणि वारसा ज्यांनी खांद्यावरती पेलून अगदी कमी वयामध्ये यशाची उच्च शिखरे गाठण्याचा प्रयत्न सातत्याने केलाय. या परिसराच्या विकासासाठी सातत्यानं अहोरात्र व्यक्तिमत्व जे कष्ट घेत आहे, युवकांच्या पाठीशी उभं राहणारं, त्याचबरोबर तरुणांच्या गळ्यातील ताईत एक कॉल दादाला प्रॉब्लेम सॉल्व, श्रेयस दादा वेखंडे वन मॅन शो. निश्चित यावर्षी आपल्याला मॅचमध्ये आणि मैदानावरती कमी पाहायला मिळत आहेत, मात्र पुढच्या वर्षीपासून स्वतः श्रेयस दादा पहिल्या दिवसापासून या ठिकाणी स्वतः जातीनं उपस्थित राहतील आणि या स्पर्धेला संपूर्ण शहापुरातील नव्हे, ठाणे जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वात मोठी स्पर्धा कशी करता येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतील असा शब्द त्यांनी आपल्याला दिला आहे. आणि यावर्षीच्या आयोजनासाठी मनीष दादा आणि तुमच्या संपूर्ण आयोजनासाठी त्यांची कौतुकाची थाप नक्कीच आलेली आहे. आपलं मनापासून हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. आपल्या माध्यमातून आम्हासारख्या कारागिरांना संधी सुद्धा मिळतीये. आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. इथे फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग झालाय, फिल्डर दूरवर जाऊन अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर इगतपुरीचा ब्रँड पेश केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. आणि परिसराला बिलॉंग करणारी टीम नांदगाव. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे शाप भिवंडी आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारी टीम भावाळे बी. सूरज केने टिट फॉर टॅट, तुम खूबसूरत हो तो हम भी बदसूरत नाही आहे सांगितलंय. जबरदस्त चेंडू अगदी समोर पिच केला आणि तेवढ्याच वेगानं हातभर वळण घेत बाहेर काढत असताना जबरदस्त गोलंदाजी. डॉट आलाय, लगेच उत्तर दिलंय. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती 1 गडी बाद 9 धावा. 68 धावा बनवल्या पूर्वार्धामध्ये. 5 षटकांची मॅच आहे. निश्चितच जबरदस्त मॅच रंगणार आहे. दोन्ही बाजूला 2 टीम आपण खेळताना पाहत आहे. आकर्षक सुरुवात केली. 67 धावा बनवल्या पूर्वार्धामध्ये. अर्थातच जय बजरंग भावाळे बी या टीमनं नावाला साजेशी सुरुवात केली आणि त्यानंतर 68 धावांचं तगडं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानावरती आली. राहुल आणि रितेश 2 धावांचं योगदान देऊन रितेशला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर राहुलला साथ देण्यासाठी इनॅट नंबर 3 विजय आला आणि विजय आणि राहुलच्या दरम्यान चाललेली ही भागीदारी पार्टनरशिप रचावी लागेल. डावाला पुढे घेऊन जावं लागेल, आकार द्यावा लागेल. समोर विध्वंसक गोलंदाजी अटॅक आहे आणि त्याच्या विरोधात इथं मात्र तळ ठोकून फलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलकावरती. इथून मात्र कष्ट करावे लागतील, कष्टाला पर्याय नाही. सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल. क्लासिकल अंदाज, जागेवरनं थांबलाय खडे खडे आणि इगतपुरीचा ब्रँड पेश करतोय. नांदगाववरनं आलाय हा दर्जेदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त करून दिली जाते. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज नवनाथचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. हरवणारी खेळाडू नवनाथ आणि त्याच्या विरोधात स्टाईल मध्ये बॅटिंग करत असताना जबरदस्त फटकेबाजी. उलट्या हाताचा तडाखा दिलाय बॅट्समन राहुलच्या बॅटमधनं आलेला हा सलगचा दुसरा ब्रँडेड चौकार. मॅच 68 धावांचं आव्हान, मोठा पाठलाग आणि त्यानंतर आपण पाहताय समोर विध्वंसक गोलंदाजी. आव्हान कठीण आहे. निश्चितच या कठीण आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही सुद्धा समर्थ आहोत. ज्या वेळेला टॉससाठी कॅप्टन आला, कॉन्फिडंट त्याला आपण पाहिलं होतं. बॅटिंग करतोय राहुल आणि निश्चित आमच्या स्वतःवरती आमचा विश्वास आहे. समोर कितीही मोठी महासत्ता असू द्यात, त्यांना
फाईट करण्याची आणि तोंड देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. बॅट्समन राहुलला माहिती आहे जितकं मोठं आव्हान निश्चितच असेल त्याला जर तुम्ही तोंड द्याल, तिथून जर तुम्ही पुढे निघाल तर निश्चित तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती होईल. ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं हे दर्जेदार आयोजन, बिरवाडी ग्रामस्थांचं बहारदार नियोजन, श्रेयस दादा आणि त्यांच्या संपूर्ण पाठीराख्यांचं मनापासून कौतुक आपण करूयात. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय, प्लेड ऑन, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, मोठी विकेट मिळाली आहे. सलामीवीर फलंदाज राहुल मैदानाच्या बाहेर. एका बाजूने आपण पाहत आहे इगतपुरी ग्रामीणचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूनं भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट, अर्थातच मध्ये शहापूर नगरी आणि दोन बाजूनं आलेल्या दोन टीम आपण पाहत आहे. मुंबई नाशिक हायवेला अगदी लगत असणारं हे बिरवाडी गाव सुखी आणि समृद्ध गाव आहे आणि निश्चित कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक, शैक्षणिक या सर्व आघाडीवरती असणारं हे बिरवाडी गाव, ऐतिहासिक क्रीडा नगरी. स्वर्गीय विठ्ठलरावजी दादासाहेब खाडे बाबांना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहताय. श्रेयसदादा वेखंडे त्यांचे लाडके नातू आणि त्यांच्या सुपीक संकल्पनेतून तरुणांना त्यांनी बळ दिलं आणि अशा प्रकारचा मोठा सोहळा आपल्या गावाच्या या धर्तीवरती उभा केला आहे. मनापासून कौतुक करूयात श्रेयसदादा वेखंडे यांचं. इथे चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, टप्पा खातायत, समोर काढतायत, जबरदस्त नियंत्रण पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारचा आतापाता नव्हता, आला आणि षटक कसं फेकलं माहीत सुद्धा झालं नाही. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती, षटक संपलंय दुसरं आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती आहेत त्या 17 धावा. 17 ऑन द बोर्ड. 2 षटकानंतर 17 धावा जमवल्यात. 68चं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. टार्गेटचा पाठलाग कसा करायचा यासाठी इथून व्यूहरचना केली जाईल. 5 षटकांची मॅच आहे. आजचा आपण विचार कराल तर आज एकाहून एक चांगल्या दर्जाचे संघ तुम्ही पाहताय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं SS सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण मॅच पाहिली सिकंदर स्पोर्ट्स महापोली. सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघानं सकाळच्या सत्रामध्ये मैदान गाजवलं, आपल्या नावावरती पहिला सामना केला, द्वितीय फेरीमध्ये डामडावला दाखल झालेत. आजच्या दिवसाची दुसरी मॅच मैदानावरती सादर होत असताना आपण पाहत आहे सूरज केने अँड कंपनी, अर्थातच जय बजरंग भाबाळे बी आणि त्यांना फाईट करतायत टीम नांदगाव. मोठा मुकाबला, पूर्वार्धाचा खेळ संपलाय. जवळजवळ अर्ध्याहून जास्त खेळ आपण पाहिलाय. मॅच अजून कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण आहे. क्रिकेटचा सामना, बिरवाडीचं मैदान, निश्चित या मैदानावरती उलटफेर सातत्यानं झालेत. उलटफेरासाठी ओळखली जाणारी क्रीडा नगरी मात्र चांगली सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 30 चालू झाले. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केलेला गोलंदाज विकास आणि पहिल्याच बॉलवरती विकासाचं पर्व त्यानं चालू केलंय. भावाळी बी संघासाठी पहिला डॉट त्यानं फेकलाय. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन खेळतोय. बॅटिंग करत असताना विजय आणि योगेशवरती फार मोठी जिम्मेदारी असेल. इथं फटका चांगला आहे. शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुलचा अंदाज, जबरदस्त फटका. इगतपुरी ब्रँडेड, नांदगाव ब्रँडेड षटकार. यानंतर आपण सामना पाहणार आहात. पिंपळास टीम मैदानावरती इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि पिंपळास संघाचे पुरस्कर्ते निखिल पाटील सर यांच्या माध्यमातून पिंपळास टीमला आणि आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. निखिलजी पाटील आपला आम्ही आभारी आहोत. निश्चित जेव्हा वेळ मिळेल जरूर मैदानावरती या. आपलं बिरवाडी नगरीमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. लगेच उत्तर दिलंय. षटकारानंतर लगेचच उत्तर देत असताना प्रचंड वेग, कुठल्याही प्रकारे अंदाज नव्हता. बॅट फिरवली आहे, बॅट येईल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. हीच ओळख आहे जय बजरंग भावाळे बी या टीमची. सातत्यानं मैदानावरती चांगल्या खेळासाठी ओळखली जाणारी टीम आहे. यंग ब्रिगेड, युवा खेळाडूंना
पाठीशी धरून आणि पुढे घेऊन चाललेला हा संपूर्ण संघ आपण पाहताय. इथे पहा पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती पकडलं, फेकलं, दुसरा धाबेचा प्रयत्न करतायत मात्र बॅकअप आलंय. सिंगल एक धाव इथं पाहायला मिळेल. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग, चांगल्या पद्धतीचं थ्रो आला आणि निश्चित आपण पाहताय एकच चेंडूवरती संतुष्ट राहावं लागेल. स्कोरबोर्ड वरती आहेत 24 धावा. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. चौकार षटकार मारावे लागतील. बॅटच्या टो एंडला लागलाय, जागेवरच थांबलाय, खेळपट्टीवरती स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जातोय, चेंडूला गॅदर करतोय. विकासचं कौतुक केलं जाईल. चांगली गोलंदाजी यावेळेस करत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर मातब्बर फलंदाज स्ट्राईक एंडवरती जो खेळतोय त्याला थांबवण्याची जिम्मेदारी त्यानं पुरेपूर पार पाडली आहे. योगेशसाठी टाकलेला हा चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे. 2 फिल्डर होते मात्र त्यांच्या मधली दरी बरोबर भेदली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर दन 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 करत सीमा पार, चौकार. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 15 16 चौकार षटकार मारावे लागतील. मोठं टार्गेट पार करायचंय. धावफलकावरती तुम्ही पाहताय तब्बल 28 धावा जोडल्या 3 षटकांच्या अंती. 12 बॉल आणि 40 धावांचं लक्ष आहे. लक्ष कठीण जरूर आहे मात्र कठीण लक्ष्याला पार करावं लागेल, भेदावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या नावाची छाप जर सोडायची असेल तर स्ट्रगल करावं लागेल. आज मैदानावरती जर मित्रांनो स्ट्रगल कराल तर उद्या तुम्हाला गुगलवरती सर्च केलं जाईल कुठं आहे नांदगाव गाव आणि कुठं आहे इगतपुरी. 12 चेंडू 40 ची गरज. मैदानावरती बॅटिंग करत असताना विजय आणि योगेश दोघांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी. 12 बॉल 40 ची गरज आहे. चौकार षटकारांची नितांत आवश्यकता. ही आवश्यकता कशा पद्धतीनं भागवली जाईल, कशा पद्धतीनं हा स्कोर पुढे घेऊन जातील. 12 बॉल 40 ची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक या ठिकाणी चालू होतंय 4थं. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. सूरज केने गोलंदाजी मार्क वरती. हे अस्त्र आहे भिवंडीकरांचं. लेगबाईचा इशारा येतोय. आज मितीला आपण पाहत असाल व्यावसायिक क्रिकेट जर तुम्ही पाहत असाल, टेनिस क्रिकेट विश्वाला जर फॉलो करत असाल तर सूरज केनेचे फॉलोवर्स आणि फॅन्स आज प्रचंड वाढताना तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. सूरजचा चेंडू यावेळेस पहा उडवलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. फटका चांगला. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. इंतजार केलाय चौकार षटकारांसाठी. कशा पद्धतीने इथून चौकार षटकार मारले जातील, डावाला जी गती प्राप्त करायची आहे ती कशा पद्धतीने केली झाली. एक चौकार आलाय. चांगला चेंडू. सूरज केने यासाठी ओळखला जातो. भरपूर गोलंदाज कट करण्यासाठी नक्कीच ओळखले जातात मात्र वेगानं कट करणारे फार कमी गोलंदाज असतात. जबरदस्त लेग कटर पाहायला मिळत आहेत. अगदी समोरून चेंडू काढतोय असं वाटतंय चेंडू ओव्हरपिच होतोय मात्र फलंदाजाला काही कळायच्या आत तितक्याच वेगानं बाहेर जबरदस्तरित्या वळण घेत असताना डॉट आलाय. फुलटोज आहे. चेक केलं जाईल. अंपायर डिसिजन. इट इज अ नो बॉल. मिस टायमिंग होता. सिंगल कंप्लीट करतायत. No+1 अशा 2 धावा धावफलकावरती येतील. धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोरबोर्ड पुढे हलतंय. जाऊन पोहोचलं ते 35 या धावसंख्येवरती. 35. समीकरण पहा. 9 चेंडू शिल्लक. 32 ची आवश्यकता. अजूनही सामना जिवंत आहे. ऑन आहे. फ्री हिटचा इशारा. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन योगेश खेळतोय. वैयक्तिक 10 धावांवरती. ही इज अ सेट. फायर करना पडेगा. ओव्हर पिच. फटका चांगला खेळलाय. फिल्डर आहे. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन.
ची गरज. कठीण सामना आहे, मात्र कठीण समयी धावून यावं लागेल. कठीण समय येता कोण कामास येतो. कामास येतो योगेश. षटकार आलाय. षटकारानंतर समीकरण बदलले. 8 चेंडू 26 ची गरज. माहिती आहे योगेशला. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. क्रिकेटची मॅच आहे, प्रयत्न करा, निश्चितच यश तुमच्या पदरामध्ये येऊन पडेल. सूरज केनेसारख्या मातब्बर गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. इथे मात्र मिस टायमिंग. लगेचच उत्तर दिलंय. मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बॅटची एज, सुंदर झेल, फलंदाज झालाय फेल. लागलेला मोठा हादरा बॅटिंग करणारा टीम नांदगावला. योगेश आउट. नांदगाव संघाच्या गोटामध्ये निश्चितच आता प्रश्नचिन्ह पडला असेल. इथून कशा पद्धतीने बाहेर निघायचं यक्ष प्रश्न पडलाय. या यक्ष प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचं यासाठी मात्र त्यांना अभ्यास करावा लागेल. अजूनही सामना जिवंत आहे. स्कोरबोर्डवरती तुम्ही नजर मारा. पाहायला मिळत आहे ते अद्यापपर्यंत 41 ऑन द बोर्ड. 7 चेंडू आणि 27 ची गरज. 7 बॉल 27. आणि योगेशनं जर हा सामना जिंकून दिला तर श्रीरामदादा बेनके यांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. भरपूर फॅन फॉलोअर्स, भरपूर पाठीराखे तुमच्या पाठीशी. एका बाजूनं नांदगाव इगतपुरी, दुसऱ्या बाजूनं भिवंडी विभागातनं भवाळे बी. चांगली मॅच. फटका चांगलाय. फटक्यात वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मैदानाच्या आतमध्ये आल्या ब्लास्ट. जबरदस्त मॅच. शेवटचे 6 बॉल आणि 21 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बडा नहीं. हारा वही जो लढा नहीं. लढना पडेगा. लढावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती झुंजावं लागेल. जिद्द, चिकाटी, कष्ट दाखवावे लागतील. मोमेंटम निश्चितच प्राप्त झालंय. हे मोमेंटम इथून त्याला बरकरार ठेवावं लागेल. एका बाजूनं योगेश, दुसऱ्या बाजूनं योगेश. 6 बॉल आणि 21 ची गरज. 2 फटके जर मोठे आले तर मॅच मध्ये इगतपुरी नांदगाव हा संघ मैदानावरती बाजी मारण्यासाठी तयार होईल. षटक क्रमांक 5 व शेवटचा अंतिम निर्णायक गोलंदाज विकेश वरती जिम्मेदारी दिली आहे. कशा पद्धतीने तो पार करेल. विकेटचा पहिलाच बॉल योगेश साठी. पहिलाच बॉल शॉर्ट पिच. पुल केलंय. पॉवरफुल धमाका. मॅच ऑन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. दमदार षटकार. मधनं षटकार येतोय. शांतीत क्रांती करत असताना बराच वेळ मैदानात खेळतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. 9 चेंडू 21 धावांवरती बॅटिंग करत असताना योगेशला माहिती आहे ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हथौड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. जबरदस्त बॅटिंग करतोय. मैदानावरती संघर्ष करतोय. मैदानावरती झुंज देतोय. जिद्द, चिकाटी दाखवतोय. 9 चेंडू वैयक्तिक 21 धावांवरती बॅटिंग करतोय. 5 बॉल 15 ची गरज. विकेशला कमबॅक करावं लागेल. 6 बॉल 21 ची गरज होती. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. यावेळेस ओव्हर पिच समोर पडलाय. टप्प्यात आलाय. कार्यक्रम केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅच निश्चितच
षटकार सलगचे 2 येत आहेत मॅच मध्ये. कमबॅक सुपर झालंय. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. योगेश बॅटिंग करतोय. योगेश आडोळे, नाम तो सुनाई होगा. बिरवाडीचं हे मैदान नेहमीच योगेशसाठी उपयुक्त राहिलंय आणि पुनश्च एकदा आपल्या नावाची चर्चा मैदानात घडवून आणतोय. 6 बॉल 21 ची गरज होती. सलगचे 2 षटकार, शेवटचे 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. विकेश भावा कमबॅकची गरज आहे. कमबॅक केलं जाईल का? कमबॅक होतंय का? चेंडू हवेत, फिल्डर होता त्याच्या डोक्यावरनं सरळ निघालाय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3रा वार, चेंडू सीमा पार. योगेश आडोळे ऑन फायर. षटकार. तीन चेंडू 3 धावांची गरज. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. शेवटचे 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव. विकेश भावा विकेट पाहिजे भावा. यावेळेस खेळला ऑन साइडला, मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी दूरवर आहे. पकडेल, फेकेल. सिंगल कंप्लीट. धोक्याची घंटा. दुसऱ्या धाबेसाठी आलेत. विकेट मिळेल का? मॅच मेट ट्विस्ट. 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे का हे वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल. नक्की मैदानावरती काय घडलं हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धोक्याची घंटा नक्कीच आहे. निश्चित आपण या मैदानावरती 6 बॉल आणि 24 स्पोर्ट्स बिरवाडीला 24 धावा हरताना सुद्धा पाहिलेला आहे. मात्र 1 बॉल आणि 1 धावेची गरज असताना डिपेंडिंग चॅम्पियन परी वॉरियर रॉयल स्ट्रायकर शेही संघाला इथं आपण हरताना सुद्धा पाहिलंय. चेक केलं जातंय. धाव कंप्लीट झाली आहे का हा प्रश्न आहे. UTCच्या कॅमेरा टिपलं गेलंय. नक्कीच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 3 बॉल 3 ची आवश्यकता असताना हा सामना. बॅट्समन सेफ. 2 धाबा कंप्लीट. स्कोर आर लेवल. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ मी मगाशीच म्हटलं अनिश्चिततेचं दुसरं नाव. मैदानावरती संघर्ष करत राहा. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही मित्रांनो. लास्ट 2 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच दॅट इज. काय सामना रंगलाय. अप्रतिम बॅटिंग करत असताना योगेश आडोळे आज मैदान त्यानं मारलंय. मैदान मारण्याच्या तयारीत, मैदान जिंकण्याच्या तयारीत. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या बॅटचा जलवा या ठिकाणी दाखवत असताना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारी टीम मैदानात आपण पाहत आहे. जय बजरंग भावाळे बी आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी हल्ला बोल करत असताना पाहायला मिळतोय. इसी का नाम क्रिकेट है. कभी हंसना है, कभी रोना है. जीवन सुख दुःख का संगम है. चेक केलं जाईल. 1 धावेची आवश्यकता आहे. निश्चित हा फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. मॅच में ट्विस्ट. रनआउट. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. मित्रांनो कंपल्सरी चेसिंग हा आपल्या स्पर्धेचा रूल आहे. 1 धाव बनवावी लागेल तेव्हा तुम्ही सामना जिंकणार आहात. हा चेंडू सुंदर आलाय. विकेश ओळखला जाणारा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाजी त्याला करावी लागेल. 1 बॉल 1 ची गरज आहे. याच मैदानावरती आम्ही सातत्यानं आठवण करून देतो. मनीष दादा खाडे अँड कंपनी मैदानात खेळत होती. 6 बॉल 24 ची गरज होती. त्या धावा चेस झाल्या आणि 1 धावेची गरज असताना 1 चेंडूवरती डिपेंडिंग चॅम्पियन संघ मैदानावरती हारताना आम्ही अगदी काल परवाच पाहिलेला आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. अजूनही सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. जो जीता वही सिकंदर. मागे काय झालं, यापूर्वी मैदानावरती काय घडलं, काय झालं, काय राहिलं हे सगळं विसरून जावं लागेल. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें थी पुरानी. आओ सब लिखते हैं आके एक नवी कहानी. 1 बॉल 1. फुल टॉस बॉल. फटका विजय आहे आणि योगेश आडोळेच्या नावाचा जय जयकार. सामना जिंकला नांदगाव टीमनं. मन जिंकली या ठिकाणी आपण पाहत आहे मैदानावरती. भवाळी बिया संघानं. दोन्ही संघाचं मनापासून कौतुक करूयात. वेल प्लेड.
याला म्हणतात क्रिकेट. मैदानावरती 68 धावांचं तगडं आव्हान आणि हे आव्हान लिलया पार केलंय. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी